Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान मोदींची आज शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. आज नवी मुंबईमध्ये मोदींची जाहीर सभा. खारघर सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळच्या मैदानामध्ये सभेचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. राहुल गांधींच्या आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा. अजित पवारांच्या आज विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये 3 सभा. पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधल्या कोपरगाव इथे जाहीर सभेचं आयोजन. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांची आज पुण्यामध्ये सभा. बालाजीनगर, धनकवडी आणि वानवडी इथे संध्याकाळी 5 आणि 7 वाजता सभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी 4 सभा. नेवासा, श्रीगोंदा, सिन्नर आणि कोपरगावमध्ये सभांचं आयोजन. बीडमध्ये राज ठाकरेंच्या आज 3 सभा. बीड, केज आणि गेवराईमध्ये सभा. तर संध्याकाळी पुण्यामध्ये हडपसर आणि सिंहगड रोड इथे प्रचार तोफ डागणार. इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. शरद पवारांनी मुलासारखा पुतळ्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका. पक्षपोळीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय. जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर. लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक. आता ही शेवटची. पण पोरासारखा पुतळ्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष. मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला. काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला. मी काय म्हातारा झालोय का? बाकी काही बोला. 84 हे काय वय आहे का? भोसरी विधानसभेमधल्या भाषणामध्ये शरद पवारांचा अजितदादांच्या वयाच्या वक्तव्यावरून उपस्थितांना सवाल. शरद पवारांची शेवटची निवडणूक असा कुठला दुश्मन म्हणाला. सुळेंचा संतप्त सवाल. तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया. काकांच्या पाठीमध्ये सुराख उपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ. त्यांनी बहिणीलाही छळलं. जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. माझा एकच शब्द. दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा. मनसरमधल्या सभेमध्ये शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका. विश्वास ठेवण्यासारखं हे व्यक्तिमत्व नाही. काही दिवसांपूर्वी बोलले की पवारांमुळे मी वाचलो आणि आता भाजपसोबत बसले. शरद पवारांचा दिलीप मोहिते पाटलांवर निशाणा. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका. बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानींची उपस्थिती होती. अजित पवारांचा गौप्यस्फोट. मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीमध्ये नसल्याचा दावा. गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही. धचा माग करण्यात आला. अदानींवरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात. संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला. अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बैठकीबाबत अजित पवारांनाच विचारावं लागेल. पहाटेच्या शपथविधीबद्दलही काहीच माहिती नव्हती. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला. अजितदादा भाजपसोबत गेले ते आता काहीही बोलतील. अदानींनाच विचारा मग दूध का दूध पाणी का पाणी होईल. भाजपसोबत झालेल्या बैठकीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही. शिंदेंचा ठाकरेंना टोला. अकोल्यामध्ये निवडणूक आयोगाकडून फडणवीसांच्या बॅगांची तपासणी. मूर्तिजापूर हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीसांच्या बॅगा तपासल्या. बॅगांची तपासणी म्हणजे निवडणूक आयोगाची नौटंकी. आम्ही आवाज उठवल्यावर त्यांनी बॅग तपासणं सुरू केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप. महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर गाडी अडवल्यानं उद्धव ठाकरे संतापले. गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब. कोकण दौऱ्यावर जात असताना गाडी अडवल्यानं ठाकरेंचा संताप. काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू आहे. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या तपासणीवरून टोला. उद्धव ठाकरेंकडून प्रत्येक गोष्टीमध्ये रडार असते. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्याच्या आक्षेपावर श्रीकांत शिंदेंची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बॅग पण निवडणूक आयोगानं चेक केली होती असं म्हणत लगावला टोला.
उद्धव ठाकरे काय पहिली निवडणूक लढवत नाहीयेत. निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात. त्यांनी जे केलं ते स्वस्त पब्लिसिटीचा प्रकार होता. जबाबदार नेत्याने कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देणं आवश्यक आहे. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार कोणी दिला? ठाकरे अधिकाऱ्यांना धमक्या देत होते. त्यांच्या प्रचारावर बंदी आणा. नितेश राणेंच्या आयोगाकडे मागणी. भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये नाना पटोलेंच्याही बॅगची तपासणी. नियम सर्वांना सारखा असेल तर मोदी शहा योगींच्या बॅगा तपासा. नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. आव्हान मर्दानी द्यायचं असतं. हे आव्हान देणारे बोलगवडे कोण? कणकवलीमध्ये सभेतून उद्धव ठाकरे यांची विराणी पितापुत्रांवर टीका. भाजपला कोकणातली गुंडांची घराणेशाही चालते, मात्र मोदीजी तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. उद्धव ठाकरेंची राणी पितापुत्रांवर टीका. सावंतवाडीच्या नतद्रष्ट्यांना चपलेनं मारलं पाहिजे. हे जेव्हा पडतील तेव्हा कोकणचा खरा विकास होईल. दीपक केसरकरांवर उद्धव ठाकरेंची टीका. माझ्या लढ्यामुळे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढली. मी मोदींसोबत उद्धव ठाकरेंची भेट घडून आणली. दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना उत्तर. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. चांदीवाला आयोगानं अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही. त्यांचा अहवाल मविया काळातलाच. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. अनिल देशमुखांना केवळ गुंतवायचा डाव होता. फडणवीसांच्या आरोपांवरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री शिंदे आज संभाजीनगरमधील माहितीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार, तर संध्याकाळी मुंबईच्या शिवतीर्थवर पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार. दापोली शहरामध्ये आज आदित्य ठाकरेंची प्रचार सभा होणार. मवियाचे उमेदवार संजय कदम यांच्यासाठी आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात, तर सभेची तयारी अंतिम टप्प्यात. विधानसभेमध्ये अजितदादा किंगमेकर होतील. आम्ही अटी आणि शर्तींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार. किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणासोबतही जाणार नाही. नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका. सुप्रीम कोर्टाचे दादा गटाला निर्देश. राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. मान खटाव मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या प्रचारार्थ अमोल कोल्हेंची सभा. सिद्धेश्वर कुरोली इथे सभा संपन्न. नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावामध्ये भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचार सुरू. आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांच्यामध्ये लढत. नागपूर जिल्ह्यामधल्या सावनेरचे भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून मतदारांना साष्टांग दंडक. प्रचार सभेदरम्यान आशिष देशमुख यांनी व्यासपीठावरूनच नमस्कार करत मतदारांकडे आशीर्वाद मागितला. रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री 2 वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. रोहिणी खडसेंच्या प्रचार रॅलीमध्ये गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप. आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र आणि रणजित शिंदेंच्या माढ्यामधल्या प्रचारामध्ये शिंदेगडाचे कार्यकर्ते सक्रिय. शिंदेगडाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांच्या पाठिंब्यानंतर कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले. आठवडाभर मुंबईमध्ये थंडी दाखल होणार नाही. हवामान विभागाचा अंदाज. 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचं तापमान तापलेलं राहणार. टीएमटीतून प्रवास करणाऱ्या 179 फुकट्या प्रवाशांवर परिवहन विभागाची कारवाई. फुकट्या प्रवाशांकडून परिवहन विभागानं 4 लाखांचा दंड वसूल केला. ठाण्यामध्ये पोलीस 178 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. कोपरी पोलीस ठाण्याच्या परिसरामधील संवेदनशील ठिकाणं, गर्दी, रेल्वे स्टेशनवर कॅमेरे बसवले जाणार. बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्यानं कांदा 100 रुपयांवर. खरीप हंगामातील कांदा सडल्यामुळे कांदा खरेदी विक्रीची साखळी विस्कळीत. तर नाशिकमध्ये 13,000 हेक्टरवरील कांदा पिकांचं नुकसान. मध्य रेल्वे विस्कळीत. कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं. डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. आजपासून पुणे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती. पालिकेच्या इमारतींच्या आवारामध्ये हेल्मेट विना येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. पालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे 14 ते 22 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव आयोजित. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांना पुस्तकांसह विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार. हंगाम सुरू होण्यापूर्वी आंबट गोड द्राक्षांची आवक सुरू. बारामती फलटणमधील भोळ बाजारामध्ये दररोज 1.5 ते 2 टन द्राक्षांची आवक. हंगामपूर्व द्राक्षांच्या मागणीमध्ये वाढ. आयआरसीटीसीकडून एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून 16,000 पर्यटकांचा प्रवास. 29 सहलींमधून आयआरसीटीसीला 36 कोटींचा महसूल प्राप्त. राज्यामध्ये अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रमी प्रवेश. तब्बल 1,49,000 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले. पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 1,956 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मात्र आचारसंहितेमुळे 420 कोटी रुपयांची विकास कामं रखडली.
होमिओपॅथी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेमधील कमीत कमी गुणांची अट शिथिल, अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. अंबरनाथमध्ये आयआरसीटीसीच्या रेल नील प्लांटमध्ये नवी जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू. नव्या जलवाहिनीमुळे प्लांटची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार, अधिकाऱ्यांची माहिती. वाईमधल्या शिंदेगडाचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना गावभेट दौऱ्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उमेदवारी न दिल्यानं पुरुषोत्तम जाधवांकडून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा. कराड उत्तरमधून ट्रम्पेट चिन्ह मिळालेल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू. अपक्ष उमेदवार अजय सूर्यवंशी यांचा गावोगावी प्रचार. कराड उत्तरेमध्ये ट्रम्पेट विरुद्ध तुतारी. नागपूरमध्ये 1,35,00,000 रुपयांची रक्कम जप्त. पोलिसांनी एका दुचाकीस्वार व्यक्तीला ताब्यामध्ये घेऊन कारवाई केली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांची नियुक्ती होणार. शाळेमधील 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नियुक्त करण्याच्या मुख्याध्यापकांना सूचना. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा. एकाच दिवसामध्ये 99 जण तडीपार. विविध कारवायांमधून 45 लाखांच्या रोख रकमेसह 72 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूर जिल्ह्यामध्ये गृहमतदानाला आजपासून सुरुवात. 3,437 गृहमतदार, दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मशिदीमध्ये घुसून मारतो असं म्हणतो त्याला नोटीस नाही दिली. अझदुद्दीन ओवैसींचा नितेश राणेंवर निशाणा. तर फडणवीस या निवडणुकीला वोट जिहाद, धर्मयुद्ध म्हणतात. ओवैसींकडून टीका. अझदुद्दीन ओवैसींना सोलापूर पोलिसांची नोटीस. सोलापूरमध्येच उमेदवार फारुख शब्दींच्या प्रचारसभेच्या वेळेला नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नये, पोलिसांची नोटीस. बीडमधून दीप नावाचा दिवा विझणार, तो कधीही पेटणार नाही. बीडमधून ठाकूर तो गया. धनंजय मुंडेंची आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका. एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यावर दुःख वाटतंच, मी दिलेला शब्द पाळणार. श्रीनिवास वनगांचं चांगलं होणार. पालघरमधल्या भाषणामध्ये नाराज वनगांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांची हात जोडून माफी मागते. सिंदखेड राजा मतदारसंघात शशिकांत खेडेकरांना विजयी करा. सिंदखेड राजा मतदारसंघात शिंदे गटाकडून शशिकांत खेडकर तर दादा गटाकडून मनोज कायंदे रिंगणात. दर्यापूरमधून रमेश बुंदेलींना निवडून द्या. गरिबांचं रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या. नवनीत राणांची अडसूळ पितापुत्रांवर टीका. आर्थिक संकटामध्ये सापडलेला वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार. अंबाजोगाईमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पंकजा मुंडेंची घोषणा. मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्यांचा उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करणार. हिंगणा इथल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांची घोषणा. सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील. शरद पवारांकडून प्राजक्त तनपुरेंच्या मंत्रिपदाचे संकेत. पुण्याच्या शिरूरमध्ये गोलेगावमध्ये मवियाचे उमेदवार अशोक पवार यांच्या दौऱ्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा. कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट. तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणे हे हास्यास्पद. रोहित पवारांचा पलटवार. नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेमध्ये शिंदेगडाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांची सभा. सभेला नागरिकांसह शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांना पोलीस मित्र संघटनेचा जाहीर पाठिंबा. जामा मस्जिदचे ट्रस्टी फयाज फरकार यांच्याकडूनही मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा. कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरिमा राजे प्रचारामध्ये सक्रिय. करवीर विधानसभेचे मविया उमेदवार राहुल पाटलांच्या प्रचारार्थ मधुरिमा राजेंचा महिला मेळावा. राज्यामधल्या जनतेला महाविकास आघाडी हवी आहे. मवियाच्या 180च्या पुढे जागा जातील असं राज्यामध्ये चित्र. सतेज पाटलांकडून विश्वास व्यक्त. खासदार भजंग सोनावणेंकडून धनंजय मुंडेंना भूताची उपमा. याआधीच्याही सभेमध्ये सोनावणेंकडून मुंडेंना राक्षस रावण अशी उपमा. बीडमधून मुंडेंना हद्दबाहेर करून टाकणार असल्याचा सोनावणेंचा इशारा. माढ्यामध्ये मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदेंचा मवियाचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा. सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात माहितीमध्ये बिघाडी. अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेंच्या प्रचारात. जालन्याच्या बदनापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला धक्का. 2 माजी नगराध्यक्षांसह 1 उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा पवार गटामध्ये प्रवेश. नांदेडमध्ये एमआयएमला धक्का. एमआयएम शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. उमेदवारी न मिळाल्यानं साबेर चाऊस काही दिवसांपासून नाराज. दक्षिण सोलापूरमधील भाजपचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवशरण बिराजदार पाटील यांचा प्रवेश. परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पत्नी राजश्री मुंडे मैदानात. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नीसह मुलींकडून प्रचार.
नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला वेग. माहितीचे उमेदवार हिरामण खोसकरांकडून बैलगाडीमधून प्रचार. नंदुरबारचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावितांचा जोरदार प्रचार. गावितांच्या प्रचारासाठी मुलगी विभूती गावित मैदानात. विभूती गावितांनी नागरिकांसोबत साधला संवाद. वाशिमच्या पोरादेवीमधील महंत सुनील महाराज राठोडांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. देशाच्या महंताच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोडांची प्रतिक्रिया. बोईसर नागझरी परिसरामधील दगडखान मालक आणि क्रशर मालकांचं घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी. 12 तासाहून अधिक वेळ चौकशी.